हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. लेट्स डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. फ्रेंड्स, आजही परत मी तुमच्यासाठी नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स, तो पुढे जाऊ शकला नाही. तो पुढे जाऊ शकला नाही. ही कुड नॉट गो ऑन. ही कुड नॉट गो ऑन. नेक्स्ट, जेव्हा जेव्हा मी माझ्या लिखाणातून वर पाहिले, म्हणजे लिहत असताना आपण मध्येच काय करतो, वर बघतो, तेव्हा ते वाक्य कसं होईल? व्हेन एव्हर लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग. व्हेन एव्हर लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग. नेक्स्ट, मला तिथे थांबायलाच हवं. आय मस्ट स्टॉप देअर. आय मस्ट स्टॉप देअर. नेक्स्ट, नाही, मला नको आहे. नो, आय डोंट वॉन्ट. नो, आय डोंट वॉन्ट. मला खूप बरे वाटते. आय फील मच बेटर. आय फील मच बेटर. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट, मला परवानगी द्या. अलो मी. अलो मी. नेक्स्ट, त्याला परवानगी देऊ नका. डोंट अलो हिम. डोंट अलो हिम. नेक्स्ट, माझ्या मागे ये. फॉलो मी. फॉलो मी. नेक्स्ट, माझ्या मागे येऊ नका. डोंट फॉलो मी. डोंट फॉलो मी. फ्रेंड्स, सकाळची वेळ असेल तर कोणी भेटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दुपारची वेळ असेल तर शुभ दुपार. शुभ दुपार. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. नेक्स्ट, सायंकाळची वेळ असेल तर गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आणि तीच रात्र झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? गुड नाईट. झोपायला जाण्याच्या वेळेस आपण काय म्हणतो? गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री. नेक्स्ट, तुला माझा ईमेल मिळाला का? डीड यू गेट माय ईमेल. डीड यू गेट माय ईमेल. नेक्स्ट, काही समस्या होत्या का? वर देअर एनी प्रॉब्लेम्स. वर देअर एनी प्रॉब्लेम्स. नेक्स्ट, ते फार महाग नाही. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. नेक्स्ट, मला सोनाराच्या दुकानात जायचे होते. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप. ते काल आले. दे अराइव्ड येस्टरडे. दे अराइव्ड येस्टरडे. नेक्स्ट, त्याला वाटते मला यायचे नाही. ही थिंक्स आय डोंट वॉन्ट टू गो. ही थिंक्स आय डोंट वॉन्ट टू गो. नेक्स्ट, तो कुठे आहे माहीत आहे का? डू यू नो वेअर ही इज. डू यू नो वेअर ही इज. नेक्स्ट, आता आपल्याला म्हणायचे आहे ती कुठे आहे माहीत आहे का? तर कसं होईल? डू यू नो वेअर शी इज. डू यू नो वेअर शी इज. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट, आत्ता मला समजलंय. आय अंडरस्टँड नाव. आय अंडरस्टँड नाव. नेक्स्ट, मी तुला त्रास देऊ इच्छित नाही. आय डोंट वॉन्ट टू बॉदर यू. आय डोंट वॉन्ट टू बॉदर यू. नेक्स्ट, मी कार कुठे भाड्याने घेऊ शकतो? वेअर कॅन आय रेंट अ कार. वेअर कॅन आय रेंट अ कार. मला डॉक्टरांकडे जायची गरज आहे. आय नीड टू गो टू द डॉक्टर. आय नीड टू गो टू द डॉक्टर. नेक्स्ट, मी अजूनही निर्णय घेतलेला नाही. आय स्टील हॅवंट डिसाइडेड. आय स्टील
हॅवंट डिसाइडेड. तिने अजूनही निर्णय घेतलेला नाही. शी स्टील हॅजंट डिसाइडेड. शी स्टील हॅजंट डिसाइडेड. नेक्स्ट. मी माझी खोली साफ करत आहे. आय ॲम क्लीनिंग माय रूम. आय ॲम क्लीनिंग माय रूम. मी शिकवणीला येत नाही. आय एम नॉट कमिंग टू ट्यूशन. आय एम नॉट कमिंग टू ट्यूशन. नेक्स्ट. मी गॅस बंद करत आहे. आय ॲम टर्निंग ऑफ द गॅस. आय ॲम टर्निंग ऑफ द गॅस. नेक्स्ट. तो शिकवत आहे. ही इज टीचिंग. ही इज टीचिंग. फ्रेंड्स, सब्जेक्ट नंतर ॲम इज आर आणि क्रियापदाचं चौथं रूप आलेलं असेल तर ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची म्हणजेच चालू वर्तमान काळाची आहेत. नेक्स्ट. ते अजूनही क्रिकेट खेळत आहेत. दे आर स्टील प्लेईंग क्रिकेट. दे आर स्टील प्लेईंग क्रिकेट. नेक्स्ट. ती काम करत आहे. शी इज वर्किंग. शी इज वर्किंग. नेक्स्ट. ते स्पर्धेत भाग घेत नाहीत. दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. नेक्स्ट. आम्ही इंग्रजी बोलण्याचा सराव करत आहोत. वी आर प्रॅक्टिसिंग इंग्लिश स्पीकिंग. वी आर प्रॅक्टिसिंग इंग्लिश स्पीकिंग. नेक्स्ट. मी माझ्या बॉसशी बोलत आहे. आय ॲम टॉकिंग टू माय बॉस. आय ॲम टॉकिंग टू माय बॉस. नेक्स्ट. आम्ही सहलीला जात आहोत. वी आर गोईंग टू ट्रिप. वी आर गोईंग टू ट्रिप. नेक्स्ट. मी व्यस्त आहे. आय ॲम बिझी. आय ॲम बिझी. तो व्यस्त आहे. ही इज बिझी. ही इज बिझी. नेक्स्ट. ते व्यस्त आहेत. दे आर बिझी. दे आर बिझी. असा आवाज करणे थांबवा. स्टॉप मेकिंग सच अ नॉईस. स्टॉप मेकिंग सच अ नॉईस. मी तुझी प्रशंसा करतो. आय ॲडमायर यू. आय ॲडमायर यू. फ्रेंड्स, व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट. ते खोटे बोलत नव्हते. दे वर नॉट टेलिंग लाय. दे वर नॉट टेलिंग लाय. पुढच्या वेळी भेटू. सी यू नेक्स्ट टाईम. सी यू नेक्स्ट टाईम. मी विज्ञान प्रदर्शनाला भेट देणार आहे. आय ॲम गोइंग टू व्हिजिट सायन्स एक्झिबिशन. आय ॲम गोइंग टू व्हिजिट सायन्स एक्झिबिशन. मी विसरलो. आय फॉरगॉट. आय फॉरगॉट. मी विसरते. आय फॉरगेट. आय फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. धावण्याच्या शर्यतीत मला प्रथम पारितोषिक मिळाले. आय वन फर्स्ट प्राइज इन रनिंग रेस. आय वन फर्स्ट प्राइज इन रनिंग रेस. नेक्स्ट. माझे दागिने तयार नाहीत. माझे दागिने तयार नाहीत. माय ज्वेलरी इज नॉट रेडी. माय ज्वेलरी इज नॉट रेडी. नेक्स्ट. आणखीन विलंब न करता म्हणजे आणखीन उशीर न करता. विदाऊट फर्दर डिले. विदाऊट फर्दर डिले. नेक्स्ट. ते खूप सैल आहे. ते खूप सैल आहे. इट्स टू लूज. इट्स टू लूज. नेक्स्ट. ते किती सुंदर आहे म्हणजे एखादं फूल बघितलं किंवा एखादा दागिना बघितला तर तेव्हा आपल्या तोंडून असे शब्द निघतात. हाऊ ब्युटिफुल इट इज. हाऊ ब्युटिफुल इट इज. नेक्स्ट. तुझ्या भावाशी चांगले वाग. बी नाईस टू युअर ब्रदर. बी नाईस टू युअर ब्रदर. आई आपल्या मुलांना सांगत असते की एकमेकांसोबत कसे वागा, चांगले वागा. बी नाईस टू ईच अदर. बी नाईस टू ईच अदर. नेक्स्ट. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. वी वर वेटिंग फॉर देम. वी वर वेटिंग फॉर देम. नेक्स्ट. ती कशी आहे. हाऊ इज शी डुईंग. हाऊ इज शी डुईंग.
तुला टोमॅटो आवडतात का? डू यू लाईक टोमॅटोज? डू यू लाईक टोमॅटोज? नेक्स्ट, मी हा सर्व विचार करत असतानाच मला माझे नाव ऐकू आले. म्हणजे एखाद्या विचारामध्ये आपण मग्न असतो आणि कोणीतरी आपल्याला आवाज देते. ते वाक्य कसं होईल? While I was thinking of all this, I heard my name called. While I was thinking of all this, I heard my name called. नेक्स्ट, ते स्वस्त असू शकते. कॅन इट बी चीपर? कॅन इट बी चीपर? फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्कीच तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे. फ्रेंड्स, ही सेंटेन्सेस तुम्ही लिहूनसुद्धा ठेवू शकता आणि योग्य सिच्युएशननुसार या सेंटेन्सेसचा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही उपयोग करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.